झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिककर पर्यटक येत असतात, मात्र तिथे आल्यावर बहुतेकांचा हिरमोड होतो ते अस्वच्छता आणि प्रदूषित पाणी पाहून। बाजूलाच असणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या उभ्या राहत असल्यानं निर्माल्याबरोबरच त्यांचीही घाण नदीपात्रात टाकली जाते। मात्र जलप्रदूषणाच्या बाबतीत महापालिकेकडून ठोस पावलं उचलली जात नसल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करतात। या तलावातील प्रदूषणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आपण आता आहोत नाशिकच्या गांधी तलावावर। या ठिकाणी आपण बघू शकतोय की गांधी तलाव हा मुख्यतः गोदावरीच्या पाण्यात आणि रामकुंडाच्या बाजूलाच असल्यानं इथे दिवसभर नाशिककर आणि जिल्हाभरातून तसंच राज्यभरातून त्याचबरोबर देशभरातून आलेल्या हजारो पर्यटकांची दररोज वर्दळ असते। परंतु या ठिकाणी आपण बघतोय घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। या तलावामध्ये इथे प्लास्टिकच्या पिशव्या टाकलेल्या जातात, निर्माल्य टाकला जातो, त्याचबरोबर जी घाण आहे, जे शेवाळा आहे, जलपर्णी आहेत त्या सुद्धा काढल्या जात नाही। वास्तविक पाहता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक महानगरपालिकेने ठिकठिकाणी फलक लावलेले आहेत। कचरा कुठल्याही प्रकारे गोदावरीच्या पात्रामध्ये, रामकुंडामध्ये किंवा गांधी तलावामध्ये टाकू नये। तरी पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घाण दिसून येते आणि नाशिक महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असतील किंवा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले कर्मचारी कुठल्याही प्रकारची या पात्राची निगा राखताना दिसून येत नाही। पर्यटकांच्या आकर्षणासाठी, त्यांना इकडे आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी कारंजा उभा करण्यात आलेला आहे, मात्र त्याचा वापर आंघोळ करण्यासाठी केला जातो। जे बोटिंग क्लब आहेत, इथे काही बोट सुरू करण्यात आलेले आहेत महापालिकेच्या माध्यमातून, ठेकेदाराच्या माध्यमातून, परंतु त्या कधी चालू असतात, कधी बंद असतात, त्याचाही कुठल्याही प्रकारचा नेम इथे दिसत नाही। या ठिकाणी खेळण्याची दुकानं थाटलेली आहेत, त्याचबरोबर खाद्यपदार्थाच्या गाड्या इथे दिसत आहेत, परंतु ते खाद्यपदार्थाचे विक्रेते जे आहेत तेच या ठिकाणी घाण करतात असा नागरिकांचा आरोप आहे। मात्र नाशिक महानगरपालिकेचा यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश दिसून येत नाही। पर्यटन नगरी म्हणून नाशिक शहर विकसित होत असताना गोदावरीच्या तीरावरचा हा गांधी तलाव तितकाच आकर्षित, सुशोभित असायला हवा अशी नाशिककरांची मागणी आहे। त्यासाठी नाशिक महानगरपालिकेने तात्काळ पावलं उचलणं ही तितकंच गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मायसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।